नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चोरीला गेलेले 16 मोबाईल नागरिकांना केले परत. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे 2,20,000 रुपये किमतीचे 16 मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे. हे सर्व मोबाईल कायदेशीर पडताळणी करून संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते परत करण्यात आले. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी विविध नागरिकांनी दाखल केल्या होत्या. यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी हे गहाळ मोबाईल तातडीने शोधून मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी विविध नागरिकांनी दाखल केल्या होत्या. यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी हे गहाळ मोबाईल तातडीने शोधून मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिले होते. या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकातील पोलीस नाईक मोरे, पोलीस कॉन्स्टेबल चौगले आणि पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने तपास करून या 16 मोबाईलांचा शोध लावला. पोलीस ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे हे हक्काचे मोबाईल सन्मानाने परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल सुखरूप परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांनी सांगली पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल जाहीर आभार मानले. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वतीनं गहाळ मालमत्ता शोधण्याची ही मोहीम यापुढेही अशी सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.